नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, संभाजीनगर मधून गेल्या 1-1.5 महिन्यापासून फार गंभीर गुन्ह्याची नोंद होत आहे। फार गंभीर गुन्हे दाखल होत आहेत आणि त्यामधला सोन्याचे चोरीचा असो किंवा खुनाचा असो, एन्काउंटरचा असो, अशा बऱ्याच प्रकारचे गुन्हे हे संभाजीनगर मध्ये झालेले आहेत। एन्काउंटरचा गुन्हा न म्हणता येईल, परंतु घटना जी घडली त्याला गंभीर घटना म्हणता येईल। आणि अशातच आता संभाजीनगर मध्ये लघवी करण्यासाठी एका दुकानाच्या पाठीमागे एक तरुण गेलेला होता आणि लघवी का केली किंवा दुकानाच्या पाठीमागे तिथं काय केलीस म्हणून त्याला संपवण्यात आलेले, त्याला मारण्यात आलेले। नेमकी घटना काय घडलेली आहे, काय झालेले आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, संभाजीनगरमध्ये सचिन नावाचा एक मुलगा राहत होता आणि त्याचा जो भाऊ होता पुण्यामध्ये नितीन म्हणून होता। पुण्यामध्ये तो इलेक्ट्रिशियनचे काम करायचा, इलेक्ट्रिशियनचं शिक्षण त्यानं घेतलेलं होतं आणि तो तिथेच काम करायचा, आपली उपजीविका भागवायचा, आईसोबत तो राहायचा। आणि सचिन जो होता तो सचिन संभाजीनगरमध्ये आपल्या पत्नीसोबत आणि 2 मुलांसोबत राहत होता। 6 वर्षाची मुलगी आणि 2.5 वर्षाचा मुलगा त्याला होता। आणि एके दिवशी नितीन हा पुण्याहून येणार होता संभाजीनगरला, त्यावेळेस सचिन त्याला आणायला गेला, तो घरी आला। 2 दिवस नितीननं सचिन सोबत कामही केलं, कारण सचिनचा अंडा आमलेटची गाडी होती। सिडको परिसरामध्ये अंडा आमलेट तो विकत होता आणि त्याची उपजीविका किंवा धंदा हा त्याचा तोच होता की अंडा आमलेट बनवायचा, विकायचा आणि त्याच्यातून तो पैसे कमवायचा। मग 2 दिवस त्या नितीननं सचिन सोबत कामही केलं, 2 दिवस सोबत राहिले आणि बऱ्याच दिवसानंतर पुण्याहून आपला भाऊ हा संभाजीनगरला आलेला आहे म्हणून कुठेतरी बाहेर जेवायला जायचा प्लॅन हा सचिनच्या मनात होता। सचिननं तसा प्लॅन केला की आपल्या भावाला कुठेतरी बाहेर हॉटेलला घेऊन जायचं जेवायला, म्हणून तो सचिननं प्लॅन केला। आपल्या मित्राला दत्ता जाधव म्हणून त्याचा एक मित्र होता, त्याला सुद्धा फोन लावला आणि हे 3 जण थेट गेले, एका हॉटेलमध्ये बसले आणि त्यांची तिथं पार्टी चालू झाली। जेवण केलं त्यांनी, जेवण केलं, बसले असल्यानंतर सचिन लघवीसाठी बाहेर जातो, लघवीसाठी जाऊन येतो म्हणून बाहेर पडला। आता आपल्या इकडे हॉटेलमध्ये बाथरूम, वॉशरूम सगळं आहे, परंतु काही लोक असे असतात की त्यांना बाहेर जायचं असतं, कुठंतरी हातपाय थोडे जरा बसून ताटल्यामुळे बाहेर जाऊन थोडं मोकळं होऊन यायचं असतं, त्याच्यामुळे ते बाहेर गेला आणि बाहेर त्यानं लघवी करण्यासाठी जागा बघितली। एक दुकान होतं, त्या दुकानाच्या पाठीमागं जाऊन, आणि ते दुकान होतं कुरेशी चिकन शॉप म्हणून, अशा प्रकारचं दुकानाचं नाव होतं। त्या दुकानाच्या पाठीमागं जाऊन तो लघवी करू लागला आणि हा सगळा प्रकार जो होता तो त्या दुकान मालकानं पाहिला किंवा तिथं काम करत असलेल्या, त्या दुकानामध्ये काम करत असलेल्या भाईनं आणि समीर म्हणून होता तिथे एक, त्या समीरनं दोघांनी पाहिलं आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्याला जाब विचारला, तू इथं का अशा प्रकारची गोष्ट करतोयस, या ठिकाणी आम्ही धंदा करतोय, चिकन विकतोय आणि अशा प्रकारची गोष्ट इथं काय करतोयस। त्यावेळेस त्यांच्यामध्ये तू मैमे झाली आणि ज्यावेळेस हे सगळं होत होतं त्यावेळेस त्या हॉटेलमध्ये सचिन आणि सचिनचा भाऊ नितीन आणि दत्ता जाधव हे दोघे बसलेले होते। ह्या दोघांनी हा सगळा प्रकार बघितला, नेमकं काय झालंय म्हणून ते पाहण्यासाठी गेले, तर त्यांचे दोघांचे भांडणं हे तिथं चालू दिसले आणि हे दोघं सुद्धा तिथं मधी पडले। मग दोघांमध्ये हाणामारी झाल्याचं सुद्धा माहिती आहे आणि त्या घटनेमुळे समीरनं काय केलं, तर समीरनं एक तिथला मटण कापण्याचा जो हत्यार असतं ते हत्यार कुरेशीच्या हातात दिलं, नन्याभाईच्या हातात दिलं आणि नन्याच्या भाईच्या हातात दिल्यामुळे त्या नन्याभाईनं कुठलाही मागचा पुढचा विचार न करता सचिनवर सपासप वार केले। त्याचा भाऊ नितीन सुद्धा त्याच्यामध्ये जखमी झाला। मग त्यानंतर ही सगळी घटना पोलिसांना कळाली। पोलिसांना कळाल्यानंतर त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, सरकारी हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मात्र सचिनचा मृत्यू झाला आणि नितीनला सुद्धा मोठमोठे घाव हे झालेले होते। हा जो स्क्रीनवर बघताय तो सचिनचा फोटो आहे आणि आता जो तुम्ही पाठीमागे जो बघितला तो आहे नितीन। ह्या सचिनचा खून झालेला आहे। मित्रांनो, अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। आता नन्याभाई नेमका
कोण होता, अशा प्रकारच्या ज्यावेळेस पोलिसांना माहिती होती, पोलिसांनी आधीच नन्याभाईचं सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे होतं, कारण नन्याभाई आधीसुद्धा गुंडामध्ये सामील होता किंवा जेलमधून बाहेर आला होता.